नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आत्ता आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या भेटीगाठी या कथासंग्रहातील कथा. आजची कथा आहे वसुली. आजची कथा आहे एका माणसाची. आता त्याला धूर्त म्हणावं की चालाक म्हणावं हे तुम्ही गोष्ट ऐकूनच ठरवा. काही माणसं अवघड परिस्थितीतून आपल्या धूर्तपणामुळे किंवा हुशारीमुळे म्हणा अलगद निसटून जातात आणि आपल्याला प्रश्न पडतो की बाबा ह्याने हे कसं काय जमवलंय बुवा. तर अशाच एका माणसाची ही कथा आहे. ऐकूयात वसुली. सरावण्याची भेट घ्यायला दिवस उगवायला बाहेर पडलेला रामापरीट सारा महारवाडा पालथा घालून जिकेरीस आला. कुठं जावं तिकडं नाहीच, नन्नाचाच पाडा. अखेर शेवटी ऊन चणचणाय लागलं तसा दिवस तोंडावर घेऊन तो धोत्रानं घाम पुसत माघारी फिरला. परटाचा रामा हात हलवत घरला आला तशी त्याची बायको इसाळ्यानं म्हणाली, ही कच्ची कळ कुणी घ्यायला सांगितली होती कुणाला ठाऊ. कवाच्या काय सकाळी गेलायसा ते आता आलासा व्हय. सरावण्याची भेट झाली असती, वायद्याप्रमाणे पैसे वसूल झाले असते म्हणजे रामालाही बोलायला जरा जोर आला असता. पण आता तोंडच राहिलं नव्हतं. तो तरी काय करणार. न बोलता गुमान धोत्रानं घाम पुसत बसून राहिला. डोळे झाकून स्वतःशीच विचार करू लागला. तशी त्याची बायको पुन्हा म्हणाली, बसलासा का गडद डोळ झाकून. रामा डोळे उघडून बोलला, आणि मग काय करू. नव करू तरी काय हे सांग. कुणी सांगितलं होतं तुम्हाला पैसे द्यायला. पैसे काही लय वर आलं होतं वय तुमचं. पैसा काही वर आला नव्हता ही गोष्ट खरी होती. लोकांना पैसे द्यायला तो सावकार नव्हता. 4 चौघांगत त्याची स्थिती होती. आपला गरिबीचाच संसार होता. या देण्या घेण्याच्या उठाठेवी नको होत्या. बायको म्हणती त्यात काही खोटं नव्हतं. तिचं म्हणणं खरंच होतं. ह्या भानगडी काय करायच्या होत्या. पदरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजण्यापैकीच हा प्रकार झाला होता आणि त्याची पुरेपूर त्यालाही प्रचिती आली होती. बायको बोलती त्याचा राग न मानून तो म्हणाला, हे बघ, पैसा देऊन चुकलोय हे मला बी कबूल आहेच की. अहो पर चुकी कबूल करायला ती करावी कशाला अगोदर. रामाला आता मात्र काव आला. एकच गोष्ट हिनं तरी सारखी काय म्हणून उघडावी असं त्याला वाटलं. बायको झाली म्हणून काय झालं. तिनं काय सारखी नवऱ्याची शेंडी धरूनच बसायची असती का. जरा तरी दमानं घ्यायला नको. तोंडाची बचाळी फासून तो ओरडला, अगं मग वसूल होणार नाही असं वाटतंय काय तुला. पैशात गुंतलेलं तिचं आतडं कळवळून म्हणाल, एवढं वसूल करताना माहित आहे मला. मग एवढं वरीसभर कशाला थांबलायचा. कुणी अडवलं होतं भाई तुम्हाला. फुकटचा धीर देत रामा म्हणाला, वसूल झालं म्हणजे झालं नव. आणि काय हाय मग तुझं. कुठं जात्यात वय पैसे. पैसे कुठे जात नाहीत हे खरं, पर वसूल करणार कसं. तो काय चावडीत भरायचा फाळा हाय वय. तेव्हा नेमलेल्या टिपणाला आणून भरलं म्हणाय. आणि ते तुला काय करायचं ग. असं म्हणून रामा आपल्या छपरी मिशात दातानं कुरतडत बसला आणि वसूल कसा करावा ह्याचा विचार करू लागला. बायको ही तपकिरीची चिमूट नाकाजवळ नेऊन विचार करू लागली. काही सुचेनासं होऊन ती पुन्हा एकदम म्हणाली, अहो काय बघून भुलला तेव्हा त्याला एवढं पैसे देऊन मोकळं झालं असं ते. त्याच्यावर भुलून दिलं हाय वय पैसे. काय तर तुझं बोलणं. आणि मग काय बघून दिलं हाय पैसे ते तरी सांगा. गावात घर नाही का रानात शेत नाही. अशा फकीराला कोणत्या आधारावर घरातलं पैसे उचलून दिलासा. दिल्याला पैसे परत येतील असं वाटलं तरी कसं हो तुम्हाला. कडधडीला माणूस पैसे देत नाही वय. का जगात कोण कुणाची गरजच भागवत नाही. म्हणून तुम्ही त्याची गरज भागवाय गेला व्हय. का तुम्ही एकटंच होता त्याची गरज भागवणार. एक म्हणता बायको 1000 बोलायला लागली तसा रामा घायकुतीला आला. रागारागानं तोंडातल्या तोंडातच बोलायला लागला आणि इरेसरीनं उठून पुन्हा बाहेर निघाला. तशी ती म्हणाली, कुठं निघालासा एवढा तावातावानं. जातो, येतो पुन्हा बघून. घरात बसायची का सोय राहिल्या. कशाला तर जाता महारवाड्यात सतरांदा. तो काय भेटणार आहे का तुम्हाला. वायद्याला जागणारा असता म्हणजे घरात पैसा आणून दिला असता त्यानं. पर पैसे दिल्यास मग हेलपाटा घालाय ना ग. झक मारून हेलपाटा घालायलाच पाहिजेत की. मग रामाच्या व्यवहारचतुर बायकोने तपकिरीची एक चिमूट नाकात कोंबली आणि त्याला म्हणाली, मी सांगते तसं करा. कसं. जावा पाटलाकडं. गाव कामदार. तर मग आणि कुणाकडे जाता. पाटील मॉप कांद्याच्या मुळीगत भरल्यात. पर त्यांच्याकडे जाऊन काय होणार आहे का. बर,
थोरल्या पाटलाकडे जाऊन करू काय म्हणजे? जरा बोलवून दम द्यायला लावा की त्याला. त्यांच्या काय बाहेर हाय वय त्यो. रामा विचार करून म्हणाला, असं म्हणतेस होय? एवढ्या विचारात पडाय काय झालं? तो डोकं खांजळून म्हणाला, हायला पिढ्यात झाली म्हणायची ही एक. इनाकारणी ताप आणला भडव्यानं. इनाकारणी कसं? पैसे दिलायचं ना व उचलून. वय बाई, तुझंच ऋण काढल्यागत झालंय मला. म्हणजे माझाच ताप झालाय म्हणा की तुम्हाला. पैसे मला तेवढं पाहिजे आहेत आणि तुम्हाला नको झाल्यात. यावर न बोलता रामानं पटका गुंडाळला आणि दाढी वाढलेली हनुवटी खांजळत म्हणाला, मग असं करूया की. कसं? तूच जा की पाटलीनबाईंकडे. आणि तुम्हाला काय तांदूळ टाकायला जायचं हाय काय कुठं? असं विचारून ती खवळून म्हणाली, शेंबड्यात माशी अडकल्यागत तिथंच गुतापून पडायचं. कवा तडकाफडकी काम केलं असं नाही, सदा घोळ तुमचा. असं म्हणून ती म्हणाली, चला मी होते पुढं आणि तुम्ही या मागणं. रागारागानं ती निघून गेली आणि रामाही मागणं पाटलाच्या वाड्यावर आला. पाटील ढेलजेवर एकटेच बसले होते. दरवाजातनच रामराम घालून धरून आणल्यागत तो आत आला आणि पाटला पुढे येऊन उभा राहिला. पाटलीनबाई दरवाजाच्या चौकटीजवळ उभ्या होत्या आणि त्यांच्या पदराआड त्याची बायकोही उभी होती. सगळेच पाटलांच्यावर नजर रोखून त्यांच्या बोलण्याची वाट पाहत होते. उभ्या असलेल्या रामाला खाली बसायला सांगून पाटील म्हणाले, काय भालगड आहे रामा ही? भालगड काय नाही, असं म्हणून रामा भालगड सांगू लागला. सरावण्या महारानं पैसे नेल्यात, ते दिना झालाय. इनाकारणी दबवाय लागलाय नव्ह. पितळी पानपुडा जवळ ओढून घेत पाटील म्हणाले, सरावण्या महारवय, हेडगिरी करतोय त्योच की ह्याड्या. अरे लेका, या बाकड्याला कशाला रे पैसे द्यायचं? खुळा कशा आणणार तू? अशी सुरुवात करून पाटलांनी रामालाच आडवं तिडवं झोडलं आणि शेवटी म्हणाले, ते बाकडे काय पैसे देणार रे? हाय ते दात तेवढं दिली बघ तोंडातले, घेतोस ते? रामा काय बोलणार? घेतो म्हणावं का नाही म्हणावं असा त्याला प्रश्न पडला. पदरचं पैसे देऊन हे काय बोलणं खायची पाळी आली असं त्याला वाटू लागलं आणि तो खाली मान घालून मिशीची टोकं कुरतडू लागला. तोंडानं काही बोलण्यापेक्षा हे त्याला बरं वाटलं आणि पाटील म्हणाले, रामू, आणि किती जणांनी पैसे दिलायस रा असं? आणि कुणाला देतोय पैसे? का दुसरी काय लायक कुळं नाहीत होय? टोलं खाऊन खाऊन रामाचं मनही आता घट्ट बनत चाललं. तो मनात म्हणाला, हा ना जोड, गावलोय आम्ही बी तुम्हाला, काय सोडशिला तुम्ही तरी. दाराच्या चौकटीत अवघडून उभ्या असलेल्या पाटलीनबाईच दया येऊन म्हणाल्या, आता त्याला बोलून काय उपयोग आहे वय? देऊन येते देऊन फसल्यात हे खरं, पण त्याला बोलावून जरा तुम्ही विचारा की. ऐनवेळी पाटलीनबाई मदतीला धावून आल्या ह्याचा जीवाला आधार मिळून रामा म्हणाला, उभय, त्याला बोलून जरा विचारा, तो काय तुमच्या बाहेर आहे होय? आता बाहेर काय घेऊन बसलायच खुळ्या? पैसाच नसल्यावर तो देणार कुठलं? आणि मग घ्यावत का? अरे तुम्ही द्यावं का? ह्याला काय उत्तर देणार? आरून फिरून आपलाच गाढवपणा नडत होता. हे कळून रामाला काय बोलावं हे कळत नव्हतं. कातावून जाऊन तो म्हणाला, पाटील, आम्ही शेण खाल्लंय हे खरं, पण आता त्याला विलाच काय? कसला विलाज आलाय? पैसे बुडीत जमा समजून गप्प बसायचं. असं कसं बरं? तुम्ही काय तर केलं तर होईल की. मग न बोलता पाटलांनी पान जमवलं. थोडा वेळ मनाशी विचार केला आणि मिटलेलं तोंड उघडून ते म्हणाले, तुला वाटतात सांगू का? पैसे आसूल व्हायचं नाहीत. न राहून रामा म्हणाला, तुम्ही जरा दमदाटी दिली तर का वसूल व्हायचं नाहीत? पाटील म्हणाले, रामा, दमदाटीचा काय उपयोग होणार रे? पैसा असेल तर दिल नव्ह त्यो. एक खायला त्याच्याजवळ पैसे नाहीत आणि दमदाटी देऊन पैसा वसूल होईल कसा? आपलं घोडं दामट्यात रामा बोलला, बघू तर खरं, उपयोग झाला तर बघायचा. खोळा म्हटल्यावर ओ देणार बघ तू. अरे मागा धरणं एवढा दाताच्या कान्या करून तुला सांगायला लागलोय, ते काय सारं पालत्या घागरीवरचं पाणीच होय रे? पाटील खवळले तसा रामा गप बसून राहिला. पुन्हा खाली मान घालून मिशी कुरतडू लागला. रागाचा पारा कमी झाल्यावर पाटील पुन्हा शांतपणाने म्हणाले, रामू, सध्याला गडी कोण आहे रे तुझ्याकडं? ते मांगाचं पोरग होतं, ते जाऊन झालं की 15-3 आठवडं.
अजून कोण नाही दुसरं. मग रानात गडी तर लागतच असतील की. हा तर त्या बिगर कुठं चालते. हा बर, मग सरावण्याकडनं येणं तरी किती आहे तुझं. घट 100 रुपये न्याल्यात, त्यातलं कुठं काय दिलं नाही अजून त्यानं. पाटील आश्चर्यानं चकित होऊन म्हणाले, घट 100 रुपये दिला आहेस वय. अरे रुपये दिलास का चिचुक दिलायस. पाटलांनी पुन्हा एकदा शहाणपणा त्याच्या पदरात बांधला आणि ते म्हणाले, मग आता असं कर. रामात तोंड पसरून आशेनं म्हणाला, हा कसं करू. पैसा बुडाला असं समज आणि अक्कल खाती जमा करून आता गप बस बघू कसा. आणि हो पाटील, आणि कुणाला देऊ नको म्हणजे झालं. खरडपट्टी केल्यागत तोंड बारीक करून रामा बसून राहिला. तसे पाटीलच हसून म्हणाले, रामा, पैसे वसूल करायचंच आहेत का तुला. तर मग कशाला आलो इथं. हा मग असं कर, त्याला चाकरी ठेवून घेतोस का तुझ्यात. रामाला ही तोड बरी वाटली. त्याला गड्याची गरज होतीच. आज ना उद्या कुणाला तरी चाकरी ठेवून घ्यायचंच होतं. दुसऱ्या कुणाला तरी ठेवून घ्यायचं, ते ह्याला चाकरी ठेवून पैसे वळते करून घेण्याची ही कल्पना त्याला पसंत पडली. पण मनात शंका घेऊन तो म्हणाला, ओ पर चाकरी राहील का त्यो. ते तुला काय करायचं. चाकरी ठेवून घ्यायला तू कबूल आहेस का बोल. मी कबूल नसाय काय झालं. कुणीकडनं पैसे वसूल झालं म्हणजे झालं. मग झालं नव, त्याला चाकरी ठेवायचं काम माझ्याकडे लागलं. असं म्हणून त्यांनी देवडीवरच्या सणद्याला हाक मारून सांगितलं, जा मारवाड्यात आणि त्या सरावण्याला पुढे घालून यायचा बघू. सनदी जाणार एवढ्यात रामा म्हणाला, पर त्यो कुठं आहे आज घरात. दुपारचा घरात नसायला कुठं जातोय. आव सकाळ धरणं 3दा हेलपाट घातलं की मी. पाटील मिशीत हसून म्हणाले, रामा, तू गड्या निच्चळ खुळा आहेस बघ. तू गेल्यावर घरात आहे म्हणून तुला कोण सांगल होय. अहो आजचा वायदा ठरला होता आणि गडी घरातच नाही. आजचा वायदा ठरला होता ना बघ. हा मग तो घरातच आहे. हा हे बघ, आता मी बोलवल्यावर येतो का नाही ते बघ. आणि खरंच तसंच झालं. सणदी गेला आणि सरावण्या टाचा उडवत आलाच की. रामाला बघून जरा मनी चरकला आणि कसं नुसं हसून म्हणाला, का बोलावणं केलं होतं मालक. मग पाटलांनी वर बघतच पानाला चुना लावत विचारलं, सरावण्या, टगेगिरी काबापासून सुरू केलीस रे. नाना कळा अंगात असलेला सरावण्या शांतपणे म्हणाला, कसली टगेगिरी म्हणता मालक. काय केलं हे तर सांगा की. तक्रार काय आहे रामाची तुझ्या विरुद्ध. ते काय मला माहित नाही. रामाला कड आवरला नाही. तो उसळून म्हणाला, काय माहित नाही. पैसे घेतलेला तरी आठवणीत आहेत का. पैसे घेतला नाहीत असं कोण म्हणलं का तुम्हाला रामा भाऊ. का उगाच बोलायचं आपले. पाटील रामाला गप बसून म्हणाले, हे बघ सरावण्या, तू माझ्या संग बोल. मला सांग, पैसे घेऊन किती दिवस झालं. झालं की वरीस. त्यात दुरुस्ती करण्यासाठी रामा बोलला, 1.25 वरीस होऊन गेलं. हा बर, तुमच्या मतानं 1.25 वरीस झालं, नाहीतर 1.5 वरीस का धरण असा. पुन्हा रामाला गप करून पाटील म्हणाले, 1.5 वरीस धर, नाहीतर 4 महिने धर. पैसा द्यायचं राहिल्यात ही गोष्ट कबूल हाय नव तुला. नाही कोण म्हणतं मालक. मग आजपातूर दिलं का नाहीस. जमलंच नाही जी. मग मी देणार तरी कसं. का चोऱ्या माऱ्या करायच्या आहेत वय. दिवसलेला रामा तावातावानं बोलू लागला, पाटील किती फाजील आहे बघा हो. परवा दिवशी पैसे देतो म्हणून 100 रुपये न्यालं आणि 1.25 वरीस झालं तरी ह्याच्या तोंडात ही भाषा. अरे तू चोऱ्या कर नाहीतर दरुडं घाल, मला माझं पैसा आल्याशी कारण. अरे काय मर्दा रोज रोज हेलपाटा मारायला लावतोस रे. चाडबीड हाय का नाही तुझ्या जीवाला. आज देईल उद्या देईल म्हणून गप बसलं तर लई चुकंड्या द्यायला लागलायस. रामा खवळलेला बघून सरावण्या पडती बाजू घेऊन म्हणाला, राम भाऊ, पैसे येळाला दिलं नाहीत हे मी कबूलच करतो की. अहो चुकी झाली की आमची जी. आणि मग पाटलाकडे बघून तो म्हणाला, चुकी झालीच की जी, पर असं शिव्या का घालता हो गरीबाला. विनाकारण रामाचा पारा चढू लागला. नीतीनं बोलल्या का, शिवा घातलं व्हय तुला. शिवीच म्हणायची की ही. शिवी आणि असली कसली दुसरी असती व्हय. एवढं का टाकून बोलायला लागला सा. निडळाचा घाम ढाळून पैसे दिलं तुला मर्दा. तुला जरा ज्ञान असाय पाहिजे होतं. सरावण्या शांतपणानं म्हणाला, रामभाऊ, असं एकेरीवर काय येताव. अहो पैसा कुठं जातोय काय.
अहो आम्ही हाय म्हणजे पैसा आहेच की. काय तुम्ही गाव सोडून निघाला नाही का आम्ही बी कुठं चाललो नाही. आज ना उद्या देऊ की पैसे. जरा कळ मारा की. सरावण्याच्या बोलण्यानं रामा भडकतच चालला. तो घायकुतीला येऊन म्हणाला, बघा कसं बोलतोय ह्यो. ह्यात काय वंगळ बोललं जी. मी काय पैसे देत नाही म्हणतो हे. पैसे देत नाही म्हणायला तुझा बाबी आला पाहिजे सारखातला. सरावण्या अशा अपशब्दाची वाटच बघत बसला होता. रामाच्या तोंडातनं बाचा उल्लेख आल्याबरोबर तो पाटलांना म्हणाला, बघा मालक, ह्यांनी माझ्या आईबाकडे जायचं काय कारण आहे का? आम्ही गरीब म्हणून छान तुम्ही पाहिजे तसं बोलता भय आमसनी. पाटील समजावणीच्या सुरात म्हणाले, हे बघ सरावण्या, असं आज देतो उद्या देतो म्हणून जर माणसाला दमिवलं तर झीट नाही यायची का याची? चुकी कुणीकडे आहे? चुकी कबूलच की, पण चुकी करत नाही कोण? देवादिकानं सुधीक चुकी केलेली मी दावून देऊ का? ती काय दावायचं काय कारण नाही. असं म्हणून पाटील आवाज चढवून म्हणाले, पैसे द्यायचं आहे का नाही तुला? पैसे द्यायची इच्छा नाही असं कोण म्हणतोय? मग कवा देणार पैसे? ते काय सांगू? काय सांगू म्हणजे? वैकीची पैसे कवा हातात येतील हे काय कुणाला कळतंय काय? अहो सारं हे नशिबाचं काम आहे. ते काय आपल्याला आधी कळणार आहे होय? असलं नशीब तर हिथं बसल्या जागी पैसा गावल. त्याचं बोलणं मध्येच तोडून पाटील म्हणाले, लई लांबाड लावून बोलू नग. फक्त पैसे कवा देणार एवढं सांग. थोडा वेळ विचार केल्यागत करून सरावण्यात खाली मान घालून आणि दोन्ही हात हलवून म्हणाला, तसं काय सांगू जी मी. तुम्हा मोर काहीतरी खोटं बोलून फटकायचं हाय वय मला ते. मग अंगात मेंढाच हाय म्हणायचा तुझ्या. गरीबा गट तोंड करून तो म्हणाला, मेंढा कसाजी, खरं ते सांगितलं. म्हणजे पैसे द्यायचं नाही तर तुला. तसं म्हणा. पाटील रागानं तरबत्तर झाले आणि त्याच्या अंगावर ताव धरून म्हणाले, बाकड्या सरावण्या, माज आला व्हैर तुम्हासनी. बऱ्या बोलानं देणं भागवायचं हाय का नाही? सरावण्या काकुळतीला येऊन बोलला, कुठनं देऊची पैसे? काय इकून देऊ हे तर सांगा. बायका पोरं इकू? मग असं कर. कसं सांगा? चाकरी राहा रामाकडं. मग काय जी, देव पावलं म्हणायचं की. मग काय चाकरी राहणार? राहतो की. पर त्यात एक तिडा आहे जी. आणि कसला तिडा आलाय? सरावण्या हसून म्हणाला, तिडा कसला नाही, पर आज रोजी जर मी चाकरी राहिलो तर माझं घर कसं चालणार? रामा म्हणाला, ते काय करायचं आम्हाला? असं कसं जी? असं एकतर्फीचं कसं हे बोलणं? दोन्हीकडे विचार कराय ना ग. मग काय करायचं म्हणतोस? तुम्हीच सांगा की जी. तुम्हाला सांगाय पाहिजे होय. म्हणजे का? म्हणजे काय? काहीतरी पोटाला दाणं द्या म्हणजे झालं. मी काय आणि दुसरं काय मागतोय होय? का पोरं बाळा घरात उपाशी ठेवून मी इकडे चाकरी राहू हे सांगा. हा विचार करण्यासारखा प्रश्न होता. त्याचं म्हणणं डावलण्यासारखं नव्हतं. यातनं काहीतरी मार्ग काढायलाच पाहिजे होता. सारेच थोडा वेळ गप्प बसून राहिले. तसा मोका साधून सरावण्या पुन्हा म्हणाला, लई नाही, 2 पोतं दाणं द्या म्हणजे घर बी चालेल आणि इकडे मी चाकरी राहीन. तुमचं बी पैसे फिटतील आणि आमचं बी काम होईल. विचार कशाला करायचा ह्यात रामभाऊ? काय मालक? पाटलांनी रामाला विचारलं. मग कसं काय करतोस रामा? बायकोचा विचार घ्या हवं तर. दाराच्या चौकटीत उभी राहिलेली रामाची बायको आपण होऊनच म्हणाली, बाई माणसानं काय सांगायचं ह्यात? तुम्ही काय ठरवशिला ते सही आहेच की आम्हाला. ह्या कामी बायकोची मंजुरी मिळताच रामा बिनधोकपणे म्हणाला, पाटील हाय कबूल आम्हाला. 1 पोतं दानं देऊ आम्ही. मग देण्याघेण्याच्या वाटाघाटी झाल्या, घासाघीस झाली आणि गड्याचं पोतं धण्याकडे ठरवून सरावण्यानं 1 सालभर चाकरी राहायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस उगवायला दाणं न्यायला सरावण्या एक फाटकं पोतं घेऊन दारात येऊन उभा राहिला. रामाची बायको अडीशिरीनं दाणं मोजून घालू लागली आणि फाटक्या पोत्यात दाणं भुईला गळू लागलं तसा सरावण्या म्हणाला, थांबा थांबा मालकीनबाई, हे पोतं काय चाललं असं दिसना. अरे जरा धड बघून तरी आणायचं का नाही? असेल तर आणीन, नाहीतर मी तरी कुठला आणणार जी. आणि मग रे, दाणं कसं नेणार तू? सरावण्या जरा थांबून म्हणाला, मालकीनबाई असं करा,
माझं पोतं राहू द्या इथं. तूर्तास तुमचंच एक पोतं द्या आणि मग ते आणून दिल्यावर माझं नेतो. चालेल ना? नाही म्हणणं काही धण्याला शोभण्यासारखं नव्हतं. तेव्हा तो म्हणेल तसं चालवायलाच पाहिजे होतं. मुकाट्यानं त्या बाईनं पदरचं एक धडकं पोतं त्याला देऊन दाणे दिले. सरावण्यानंही बोलल्याप्रमाणे आपलं फाटकं पोतं तिथंच ठेवून ते धडकं पोतं पाठीला लावलं आणि दाणे घरात ठेवून तो माघारी आला. हातात तांब्या पितळी घेऊन आला आणि दारात उभा राहून म्हणाला, हा बरं मालक, काय काम करायचं आज सांगा बघू. रामा थोडा वेळ विचार करून म्हणाला, जा मळ्याकडं आणि ढोराचं शेणघाण काढ. तवर मी येतो आणि मग बघू कामाचं काय ते. पण लगेच मळ्याकडे न जाता तिथंच तो उभा राहिला. तसा रामा म्हणाला, का रे, जा की मळ्याकडं. हा, मळ्याकडे जातो, पर अजून न्याहारी कुठे झाली आहे माझी. मग काय भाकरी खायची म्हणतोस वय? हा तर हो. हे काय तांब्या पितळी घेऊनच आलोय की संग. शाबास, म्हणजे सारा सारा जमा घेऊनच आलायच म्हणत. बर बस जेवाय. असं म्हणून आत जाऊन त्यानं पाणी आणून घातलं आणि पाठोपाठ त्याची बायको येऊन 2 भाकरी वाढून आत निघून गेली. ती आत गेली न गेली तवर पुन्हा हाक मारून सरावण्या म्हणाला, भाकरी वाढा मालकीन बाई. पुन्हा एक भाकरी वाढून ती आत गेली. तशी पुन्हा सरावण्याची हाक आलीच. आता काय करावं ह्या काराला, असं म्हणून ती एक भाकरी हातात घेऊन बाहेर आली आणि एका भाकरीचे 4 भाग करून म्हणाली, किती वाढू र? किती काय विचारताजी, कशाला मोडता ती भाकरी? मोडलेली सारी भाकरी वाढून ती तिथंच उभी राहिली. खरंच वाढेल तसं खातोय का आणि कुठे झाकून ठेवतोय अशी शंका मनात येऊन ती त्याच्याकडे बघत बसली. पण हा म्हणता त्या बहादरानं एक एक घास घेऊनच तो मालकीन बाईला म्हणाला, भाकरी आणा बाई आणि कोरड्याचं बी घेऊन या जरा. नाईलाजानं ती पुन्हा आत गेली आणि भाकरी घेऊन आली. तसा सरावण्या भाकरीकडे बघत म्हणाला, एक एक दामट्या कशाला वाढता असल्या, यानं काय आमचं पोट भरणार आहे वय. तिनं पुढं बघून आमटी वाढली आणि भाकरी वाढण्यासाठी तिनं विचारलं, किती वाढू भाकरी? हातात एक भाकरी घेऊन किती वाढू असं विचारल्यावर त्याला बेजान हसू फुटलं आणि खो खो हसून तो म्हणाला, किती वाढू कायजी, वाढा की घसकन आणि 4 भाकऱ्या. हातातली ती भाकरी वाढून ती आत गेली आणि आपल्या नवऱ्याला म्हणाली, ही चाकरी फुर. काय झालं गा? आपल्या हातानं काय भाकरी बडवायचं होणार नाही म्हणजे? म्हणजे म्हणून आणि काय विचारता? हा वक्ताला 10-12 भाकऱ्या ह्याला लागणार आणि असं ह्यो 3दा इळ्यातनं जेवणार. म्हणजे केवढ्याला पडली तुमची ही वसुली? म्हणजे देणं देऊनच्या देऊन वर सावकारानंच व्याजात द्यायची पाळी आली म्हणायची ही. सचिंत चेहऱ्यानं रामा बाहेर आला आणि रामाला बघून सरावण्या म्हणाला, मालक, भाकरी वाढायला सांगाव. रामा झीट येऊन म्हणाला, बाबा सरावण्या, माझं झालं बाई पैसे वसूल. उठ आता हितनं घरला जा कसं. सरावण्या अर्धपोटीत उठला आणि काकुळतीला येऊन म्हणाला, काय हो मालक, काय झालं असं? काय झालं हे विचारू नग. निष्कारणी टाप न गडस केला. झालं एवढं पुरं झालं. आता नीट जा घरला बघू. मळ्याकडे जाऊ नग वय. रामा भडकून म्हणाला, कितीदा सांगायचं रे तुला, तुझं देणं फिटलं, सगळं झालं, आता पुन्हा नाव नग काढू कशाचं. तरी सरावण्या दारातच उभा राहिला. तसा रामा म्हणाला, आणि का उभा राहिलायस, अरे जा रे. सरावण्या तोंडातल्या तोंडात म्हणाला, चाकरीचा कंडकच पाडला होय. ज्यावर रामा चक्रावणार हे बघून पुन्हा तोच म्हणाला, अरे नाही नाही, जातो मी घरला. पर काय काय आम्हीच आणि देणं असेल तर सांग बाबा. नाही नाही, आमचं एक पोतं राहिलंय तुम्हाकडं, पर असू द्या, तुमचं आणून दिल्यावर द्या म्हणन असा. रागाच्या सपाट्यात रामानं त्याचं फाटकं पोतं हातानं उचललं आणि त्याच्या अंगावर फेकून तो म्हणाला, हे घे आणि चालायला. एवढं लगी अंगावर फेकाय पोतं कुठं जात होतं वय, का तुम्ही कुठं जात होता? असं म्हणून सरावण्यानं पोतं खांद्यावर टाकलं आणि बाहेर येणारं हसू आत दाबत तो टाचा उडवत महारवाड्याकडे घाईघाईनं निघाला आणि अन्नावर उतारा म्हणून खिशात ठेवलेली मुळी वाटेतच त्यानं दाढेत धरली. ही होती आजची कथा वसुली. अशी चतुर किंवा धूर्त माणसं आपल्या आजूबाजूला असतातच आणि अशीच ती हलकेच निसटतात.
त्यांच्यापासून कायम सावधच राहिलेलं बरं. तुम्हाला ही कथा आणि हे वाचन कसं वाटलं हे माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो हो, व्हिडिओ आवडला असेल, वाचन आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.